बंगालचे कल जे हाती आलेले आहेत ते आता आपण पाहूयात। बंगालमध्ये भाजप 109 जागांवरती आघाडीवर आहे, तर तृणमूल काँग्रेस हे 129 जागांवरती आता आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे हा फरक आता वाढताना पाहायला मिळत असला तरी दुसरीकडे काँग्रेस आणि डावे हे 6 जागांवरच आघाडीवर असल्याचंही पाहायला मिळतंय। पश्चिम बंगालमध्ये टीएमसी 129 जागांवरती आघाडीवर आहे, भाजप 109 जागांवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। कलांमध्ये टीएमसी बहुमताच्या उंबरठ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय। नंदीग्राम मधून मात्र ममता बॅनर्जी 5000 मतांनी पिछाडीवर असल्याच्या पाहायला मिळत आहे। टॉलीगंज मधून केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हे पिछाडीवर असलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे दोन जे दिग्गज आहेत ते पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। ममता बॅनर्जी या नंदीग्राम मधनं निवडणुकीसाठी उभ्या राहिल्यात, त्या पिछाडीवर आहेत। त्यांच्या विरुद्ध शुभेंदू अधिकारी जे तृणमूलमधनं भाजपमध्ये गेले होते ते त्यांच्या विरोधात तिथे उभे आहेत आणि सध्या तरी ममता बॅनर्जी या किमान 5000 मतांनी पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय। आणि याच अनुषंगाने आता राज्यांचा रणसंग्राम या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी जोडले गेलेले आहेत, तसंच आपल्यासोबत माकपचे नेते अजित अभ्यंकर देखील आहेत आणि इथे स्टुडिओत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख। चर्चेच्या सुरुवातीला मी जातोय माधव भांडारींकडे। माधवजी, एकीकडे जर आपण बघितलं तर भाजप आणि तृणमूल यांच्यामध्ये जागांचा आता जे कल हाती आलेले त्यात फारसा फरक दिसताना पाहायला मिळत नाही, दिसत नाहीये एवढा फरक। मात्र हे कल आहेत, हे चित्र बदलू शकतं। भाजप जवळपास पोहोचेल सत्तेच्या? आमची जी अपेक्षा आहे आणि झालेल्या मतदानातून आमचा जो अंदाज आहे त्यानुसार सत्तेच्या जवळपास नाही, आम्ही सत्तेवर येऊ आणि आम्ही पूर्ण बहुमत घेऊन सत्तेवर येऊ असा आम्हाला विश्वास आहे। आणि हे जे प्राथमिक कल आहेत ते प्राथमिक कल सुद्धा आमचा विश्वास खरा ठरवणारे आहेत असं आम्हाला वाटतं। अगदी मला हाच मुद्दा घेऊन रविकिरण देशमुखांकडे यायचंय। सर, 200 जागांचा आत्मविश्वास अमित शहांनी देखील बोलून दाखवला होता, तो नेमका कशाच्या जोरावरती? काय चित्र स्पष्ट होताना दिसेल? कारण आता 129 जागांवरती तृणमूल आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय, फार काही फरक तेवढा दिसत नाहीये। अर्थात एक कल आहेत, अजून चित्र स्पष्ट व्हायचंय, पण हा जो आत्मविश्वास आहे तो कुठल्या मुद्द्यांवरनं आलाय? गेल्या काही निवडणुकांचं चित्र जर आपण पाहिलं तर मतांची टक्केवारी निश्चितच वाढलेली पाहायला मिळते। तोच आत्मविश्वास कॅरी फॉरवर्ड होताना पाहायला मिळतोय भाजपचा? भाजपच्या आत्मविश्वासामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की निवडणूक यंत्रणा राबवणं, जिंकण्यासाठी प्रयत्न करणं, हा जो एक अलीकडं जो एक 10 वर्षामध्ये जे निवडणुका लढवण्याचं टेक्निक बदललेलं आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा बूथ पातळीवर पोहोचतो। पश्चिम बंगालमध्ये भाजपचं काहीही अस्तित्व नव्हतं मागे। हा पश्चिम बंगाल हा कुणाचा गड होता राजकीयदृष्ट्या आपण सर्वांनी पाहिलेला आहे। तिथे डाव्यांचं साम्राज्य होतं, नंतर तृणमूलच्या रूपानं ममता बॅनर्जींनी तिथे त्याला खरा सुरुंग लावला। तिथे भाजपचं काही नसताना भाजपाने पश्चिम बंगालच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये यंत्रणा उभी करणं, प्रत्येक बूथवर माणसं शोधणं, हे केल्यामुळे कदाचित त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल की प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जर आपण पोहोचू शकतो तर मग आपण ही निवडणूक चांगल्या पद्धतीने लढवू शकतो। आणि मला वाटतं अमित शहांच्या बोलण्यामागे हाच आत्मविश्वास दिसतोय मला की आमचा प्रेझेन्स जो आहे, म्हणजे आमचं अस्तित्व जे आहे हे आमचं गाव पातळीपर्यंत पोहोचलेलं असल्यामुळे आम्हाला तिथे ह्याची खात्री आहे की आमचा परफॉर्मन्स, आमचा जो एक उत्कृष्ट दर्जाचा राहील, असं मला वाटतं। त्या बोलण्यामागे हीच धारणा आहे, दुसरं काही मला दिसत नाही। अगदी। पण रविकिरण सर, जर आपण पाहिलं तर ममतांचा जो गड मानला जातो तिथं त्यांना तितकंसं यश मिळताना पाहायला मिळालेलं नाहीये। मग तो जो लॉस आहे तो कुठून भरून काढला जाऊ शकतो? त्याच्यासाठी डाव्यांची मदत घेतली जाऊ शकते? डाव्यांची मदत घेणं फारच कठीण वाटतं मला, कारण पश्चिम बंगाल हा डाव्यांचा फार जुना गड आहे। तिथे भाजपाबरोबर ते कधीही सहकार्याची भूमिका घेणार नाहीत, कारण आयडियोलॉजिकली वैचारिकदृष्ट्या सुद्धा त्यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। आणि त्यांच्यामध्ये जो कडवटपणा त्रिपुराच्या निवडणुकीनंतर आला आहे त्यानंतर मला नाही वाटत, कारण केरळमध्ये आपण बघतोय की तिथेही सुद्धा त्यांचं जे भांडण आहे ते डाव्यांच्या आघाडीसोबतच आहे। आणि आत्ता जर तुम्ही पहिला मुद्दा सांगितला मला की त्याच्यामध्ये असं दिसतंय की भारतीय जनता पक्षाला तृणमूलच्या गडामध्ये जिथं त्यांचं मजबूत नेटवर्क आहे तिथं प्रवेश मिळवणं एवढं सोपं नाही आहे, कारण तृणमूल काँग्रेस वर्षानुवर्षे तिथं काम करतंय। ममता बॅनर्जी ह्या तिथं वर्षानुवर्ष काम करतायत, त्या पश्चिम बंगालच्या नेत्या म्हणून ओळखल्या जात आहेत।
भारतीय जनता पक्षाने नवीन नवीन सुरुवात केलेली आहे पश्चिम बंगालमध्ये लक्ष घालायला. त्यांचं संघटन तिथं इतकं मजबूत नव्हतं. 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी भाजपचं तिथं पश्चिम बंगालमध्ये काय होतं, नेमकं कोण होतं असं विचारायला गेलं तर आपल्याला खूप विचार करावा लागतो. त्या मानानं तृणमूलचं नेटवर्क हे उत्कृष्ट आहे. भारतीय जनता पक्षाला जर काही अपेक्षा असेल तर ती अशी आहे की डाव्यांची सद्दी संपत आलेली आहे असा जो प्रचार आहे किंवा डाव्यांचं नव्या राजकीय चळवळीमधलं स्थान काय, त्यामुळे नवीन पिढीला ज्या पद्धतीने ते सामोरं जात आहेत तो एक भाग आहे. आणि दुसरं काँग्रेसचं वीक होणं, काँग्रेसचं तिथं दुर्बल होणं हे भाजपच्या पथ्यावर पडण्यासारखं आहे. कारण तृणमूल काँग्रेस काढून ममता बॅनर्जींनी काँग्रेसलाच पहिला झटका दिला होता. त्यामुळे हळूहळू काँग्रेस स्थिती कमजोर होत गेली, डावे कमजोर होत गेले आणि ती जी एक नवीन जागा तयार होती आहे ती भारतीय जनता पक्ष मिळवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं खरी लढत जी आहे ती आपल्याला अशी दिसते की तृणमूल वर्सेस भाजपा. आणि तृणमूल जिथं मजबूत आहे तिथं भाजप मजबूत होणं एवढं सोपं नाही आहे. कारण गाव पातळीपर्यंत काय घराघरात ते लोक पोचलेले आहेत आणि डाव्यांच्याच भाषेत तृणमूल काँग्रेसने उत्तर दिलं गेल्या 10-15 वर्षांमध्ये. म्हणून ममता बॅनर्जी घराघरात पोचल्या. त्या ज्या पद्धतीने आक्रमकपणे पोचल्या ना ती आक्रमकता डावेपूर्वी दाखवत होते. भाजपला ती आक्रमकता दाखवायला आणखी एक निवडणूक जावी लागेल असं मला वाटतं. अगदी हा जो मुद्दा रविकिरण देशमुखांनी मांडलेला आहे माधवजी, भाजपला आणखी एक निवडणूक लढवावी लागू शकते स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये? थोडं याचं मी तपशिलात आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देईन की 1952 सालापासून 2009 पर्यंत जेवढ्या निवडणुका पश्चिम बंगालमध्ये झाल्या त्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपा कुठेही नव्हता. पूर्वीचा जनसंघ नव्हता. म्हणजे 52 साली जनसंघाला 3 जागा लोकसभेच्या मिळाल्या. त्यानंतर जनसंघाला पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायतीची जागा सुद्धा जिंकता आली नाही, भाजपलाही जिंकता आली नाही. सत्ता तर सोडा, पण नगरपालिकेचा एखादा प्रभाग सुद्धा भाजपच्या ताब्यात कधी नव्हता. 2009 मध्ये पहिल्यांदा आम्ही लोकसभेच्या 1-2 जागा जिंकलो. 2014 मध्ये जास्त जिंकलो, 2019 मध्ये जास्त जिंकलो. 2009 पासून आमचा जिंकण्याकडचा प्रवास सुरू झाला. पण आमचा जिंकण्याकडच्या प्रवासापेक्षा 1952 ते 2019 पर्यंत आतापर्यंत पश्चिम बंगालचं राजकारण हे या देशामधल्या स्वतःला तथाकथित सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांच्या हातात होतं. पहिल्यांदा काँग्रेस, नंतर कम्युनिस्ट आणि नंतर तृणमूल काँग्रेस. सलग या पक्षांनी जर राजकारण केलं, एकाच विचाराच्या आधारावर केलं, एकाच भाषेच्या आधारावर केलं, एकाच कार्यपद्धतीने केलं. आणि त्यानंतर रविकिरण देशमुख जे ममता बॅनर्जींची आक्रमकता सांगतायत, ती आक्रमकता कुठली? तर कम्युनिस्टांच्या हिंसाचाराला हिंसाचाराने उत्तर देणं. बुद्धदेव भट्टाचार्य जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना सभागृहात सांगितलेलं होतं की गेल्या 5 वर्षात पश्चिम बंगालमध्ये 67,000 राजकीय हत्या झाल्या. हे रेकॉर्डवर आहे. आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने कम्युनिस्टांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिलं. म्हणजे काय? हत्येला हत्येने उत्तर दिलं. पण आपली पत्रकारिता अशी आहे की ममता बॅनर्जी जेव्हा अशा तऱ्हेने कम्युनिस्ट जेव्हा हत्या करतात तेव्हा त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, मग ते दुर्लक्ष करण्याचा विषय आहे. ममता बॅनर्जीने हत्येला हत्येने उत्तर दिलं की बंगालची वाघीण म्हणायचं. पण जर भाजपचे कार्यकर्ते याच पद्धतीने आरेला कार्य करायला उभे राहिले की भाजपा हा कसा हिंसक आहे, भाजपा हा कसा हिंसाचाराला वखवकलेला आहे, रक्ताला चटावलेला आहे, ही सगळी भाषा सुरू करायची, हा जो ढोंगीपणा भारतामधल्या पत्रकारितेने सातत्याने चालवलेला आहे त्याचं सुद्धा एक प्रतिबिंब आपल्याला या सगळ्या चर्चांमध्ये बघायला मिळतं. आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपचे 140 पेक्षा जास्त कार्यकर्ते मारले गेले. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या गाडीवर हल्ला केला गेला. भाजपच्या अनेक प्रदेशाच्या अनेक प्रमुख नेत्यांवरती हल्ले झाले. हा सगळा हिंसाचार ममता बॅनर्जीने केला आणि तो केल्यानंतर सुद्धा आज ममता बॅनर्जी बहुमताच्या जवळ जातील याची शाश्वती नाही. भारतीय जनता पार्टी पुढे जाते हे स्पष्ट दिसतंय. आणि मी आपल्याला एक आता सांगून ठेवतो की 2019च्या म्हणजे याच्या आधीच्या ज्या निवडणुका झाल्या 5 वर्षापूर्वीच्या, त्याच्यामध्ये आमचे फक्त 3 आमदार होते. आम्ही 3 वरून जे काही पुढे मिळवू तो आमचा विजयच आहे. आणि ममता बॅनर्जींकडे 5 वर्षापूर्वी जितके आमदार होते त्याच्या खाली येणार आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जींचा तो पराभव होता. त्यामुळे या पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं साधं पहिलं तात्पर्य हे आहे की भाजपाने पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवलेला आहे, ममता बॅनर्जींचा पराभव झालाय. डावे आणि काँग्रेसवाले हे तर पश्चिम बंगालमध्ये 2014 पासूनच संदर्भहीन झाले, त्यांचं त्या ठिकाणचा संदर्भ संपलेला आहे.
नाही, याचं उत्तर घेऊ आपण. अजित अभ्यंकर सध्या आपल्या सोबत आहेत, माकपचे नेते. अजितजी, एकीकडे जर सगळं हे चित्र स्पष्ट होताना पाहताना हे चित्र दिसतंय आता की काँग्रेस आणि डावे ही जी आघाडी आहे ती फक्त 5 जागांवरती असल्याचं पाहायला मिळतंय. अर्थात हे कल आहेत, ते बदलूही शकतात. मात्र याचं द्योतक नेमकं काय समजायचं, ही वेळ का आली आहे? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या तुम्ही. पहिल्यांदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या ऐवजी आता माधव भंडारी यांनी काही बेफाट अशी विधानं केली आणि भाजपच्या लोकांना त्यांची विधानं करताना अतिशयोक्ती हा एकच अलंकार फक्त माहिती असतो आणि तो अतिशयोक्ती हा अलंकार हा खोट्यात रूपांतर होतो. तशी त्यांनी विधानं केली ती पूर्णतः खोटी आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी आणि आता भाजपने आणि त्रिपुरामध्ये सुद्धा ज्या प्रकारचा हिंसाचाराचा वापर केला त्याचं रेकॉर्ड आणि त्याची माहिती जर आपण वेगळी एखादी चर्चा ठेवली तर त्याच्यामध्ये देऊ शकतो. तेव्हा माधव भंडारींचं म्हणणं याच्यामध्ये तेवढं मात्र सत्तेने विशेषतः डाव्यांबद्दल ते बोलले त्याच्याबद्दल. पण आता तो चर्चेचा विषय नाही, आता आपण निवडणुकीवरती बोलूया. तेव्हा आता निवडणुकीमध्ये या निवडणुकीबद्दल जर बोलायचं झालं तर लक्षात घ्या, ममता बॅनर्जी या एक प्रादेशिक पक्ष आहेत. तृणमूल काँग्रेस हा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि आता सध्या भाजपची म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशातली घटना रोल करून राज्यांचे अधिकार अगदी महाराष्ट्रासहित सगळ्यांचे क्रश करायला म्हणजे चिरडून काढायला सुरुवात केलेली आहे आणि अक्षरशः प्रत्येक राज्यावरती एक हल्ला केल्याप्रमाणे पंतप्रधान, गृहमंत्री, सीबीआय, ईडी, प्रत्येक सर्व यंत्रणा, NIA ही सर्व एक साथ एक्झिक्युटिव्ह असेल, लेजिस्लेटिव्ह असेल, हे सगळ्या यंत्रणांचा ते यथेच्छ गैरवापर करतात आणि त्याच्यामुळे सगळी राज्यातली जनता त्या राज्यातली ही एका भूमिकेवरती आलेली आहे की काही करून भाजपला आपल्या इथं प्रवेश द्यायचा नाही. आणि म्हणून हे स्पष्टपणाने पश्चिम बंगालमधल्या जनतेने की या निवडणुकीमध्ये आपल्याला भाजपला प्रवेश द्यायचा नाही, राज्यामध्ये सत्तेवर येऊन द्यायचं नाही, अशा पद्धतीने तिथं पोलरायझेशन झालेलं आहे. कारण भाजप केवळ राज्यांचे अधिकार क्रश करतोय असं नाही, तर भाजप हा दुसऱ्या बाजूला धार्मिक विभाजनाचा अजेंडा देश पातळीवरती राबवतोय आणि पश्चिम बंगालमध्ये तुलनेने मुस्लिमांची संख्या पर्सेंटेज वाईज इतर राज्यांपेक्षा जास्त असल्यामुळे तिथं तर त्यांना फारच मोठी आशा होती, पण ती असून सुद्धा त्यांनीच कबूल केलं की 2009 सालापर्यंत त्यांना तिथं पाय ठेवायलाही जागा नव्हती. तर पश्चिम बंगालचं राजकारण हे धर्मनिरपेक्ष राहिलेलं आहे आणि ते या निकालामधून दिसून येत. पण मग आता जे भाजपची 116 जी काय आघाडी दिसतेय ती कशामुळे दिसते तर याला बऱ्याच प्रमाणात ममता बॅनर्जी जबाबदार आहेत. ममता बॅनर्जी अशासाठी जबाबदार आहेत की ममता बॅनर्जींनी डाव्यांच्या विरोधामध्ये ते सत्तेवर असताना सुद्धा ज्या प्रकारचा हिंसाचार केला आणि सत्तेवर आल्यानंतर तर अगदी टोकाला जाऊन केला, त्याच्यामुळे डाव्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये जाणं, फिरणं, प्रचार करणं हे अवघड व्हायला लागलं आणि ती जी पोकळी होती आणि ममता बॅनर्जींचा गैरकारभारी सुद्धा निश्चितपणे आहे, त्या पोकळीचा जो वापर आहे त्याचा फायदा काही प्रमाणात भाजपला होतो आहे. परंतु ममता बॅनर्जींना कळून चुकलेलं आहे याच्या पुढे जर त्यांनी या पद्धतीने कारभार केला तर त्यांना सत्तेवरती पश्चिम बंगालची जनता ठेवणार नाही. त्याच्यामुळे याच्या पुढे त्यांचा कारभार त्यांना सुधारावाच लागेल. अजितजी, माधव भंडारी याच मुद्द्यावरती अगदी गालातल्या गालात हसताना पाहायला मिळतात. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय नेमकं या हास्यामागचं कारण काय नेमकं. माधवजी, असं अभ्यंकर साहेब अत्यंत अभ्यासू आहे, त्यांना अनेक आकडेवारी तोंडपाठ असते वगैरे सगळं आहे, त्यामुळे अनेक अहवाल त्यांच्या लक्षात असतात. राजेंद्र साचर नावाच्या समितीचा अहवाल सुद्धा त्यांच्या लक्षात असतो आणि या राजेंद्र साचर समितीच्या अहवालामध्ये देशातल्या अल्पसंख्याकांच्या परिस्थितीचा राज्यनिहाय आढावा घेतला होता आणि त्यामध्ये देशातल्या ज्या राज्यामध्ये अल्पसंख्याकांची परिस्थिती सगळ्यात वाईट आहे त्या क्रमांकावर पश्चिम बंगाल होता आणि ही समिती मनमोहन सिंगांनी नेमली होती. त्यांच्या काळात तो अहवाल आला. म्हणजे 1952 पासून 2009 पर्यंत अखंड काँग्रेस, कम्युनिस्ट यांनी राजवट करून सर्व काय ती धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझमच्या तत्वावरती राज्य करून सगळ्यात वाईट परिस्थिती असलेलं राज्य कुठलं तर पश्चिम बंगाल. आणि या अल्पसंख्याकांमध्ये ना मुसलमानांचं भलं झालं, ना ख्रिश्चनांचं भलं झालं, ना बौद्धांचं भलं झालं, ना शिखांचं भलं झालं, ना जैनांचं भलं झालं. कोणत्याही समाजाला या सेक्युलरिझमने विकासाची संधी दिली नाही, न्याय दिला नाही आणि तरी सुद्धा यांचा सेक्युलरिझमचा दावा मात्र कायम आहे. पण जाऊ दे, आता आपण त्या चर्चेत जाऊया नको. अभ्यंकर साहेब म्हणाल तसं केव्हा तरी वेगळी चर्चा आपण करू आणि मी सुद्धा आकडेवारी घेऊन चर्चा करायला तयार आहे, मला काही त्याच्यामध्ये अडचण नाही.
त्यामुळे बर. आता पश्चिम बंगालमधलं जे चित्र आहे ते तृणमूल काँग्रेसचा 10 वर्षांचा गैरकारभार, तृणमूल काँग्रेसचा भ्रष्टाचार, तृणमूल काँग्रेसचा हिंसाचार ह्याला जनता कंटाळलेली आहे. कारण तृणमूल काँग्रेसच्या एकंदर व्यवहाराबद्दलचा पश्चिम बंगालमध्ये रूढ झालेला शब्द कुठला आहे तर टोलाबाजी. म्हणजे काय? टोल वसुली, खंडणी वसुली. आणि ही खंडणी वसुली तृणमूल काँग्रेसचा अगदी गाव पातळीवरचा नाही, मतदान केंद्रावरचा जो कार्यकर्ता आहे तो सुद्धा करत असतो. आणि या भ्रष्टाचाराविरुद्ध, या खंडणीखोरी विरुद्ध पश्चिम बंगालमधली जनता पेटून उठलेली आहे. सेक्युलरिझमने खंडणीखोरी थांबत नाही हा अनुभव आला. त्यामुळे आता खंडणीखोरी नको या विषयावरती जनता एकत्र आलेली. मला अजित अभ्यंकरांकडे जायचंय. सध्या डाव्यांच्या गोटातनं एक हाक ऐकू येते, ती म्हणजे 21 मे राम आणि 26 मे वाम. नेमकी ही घोषणा का दिली जाते? नाही, या घोषणे ही डाव्यांच्या गोटातली काही घोषणा नाहीये. 21 मे राम आणि 26 मे वाम हे निश्चित. परंतु आता 21 मे राम येईल ही अजिबात काही शक्यता नाहीये. आणि राम कोणी यांनी काय ठेका घेतलेला आहे काय कुठला? हे रामाच्या नावाने मतं मागतात आणि धार्मिक भावनांचा गैरवापर करतात. त्याच्यामुळे त्यांना राम म्हणणं हे ते मला तर अजिबातच पटणार नाही. परंतु तो मुद्दा सोडून द्या. त्यांनी मगाशी जे सांगितलं अल्पसंख्याकांच्या बद्दल मी मुद्दाम सांगतो. अजितजी उत्तर नाही दिलं. नेमकी ही घोषणा आता सध्या चर्चेली जातीये, त्याचा अर्थ नेमका काय? येत्या काळात काय चित्र स्पष्ट होणार आहे? नाही, हे बघा, त्याचं चित्र स्पष्ट आहे की या 21च्या निवडणुकीमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्ष रिप्रेझेंट राम अशा अर्थाने जर काही अपेक्षित असेल तर आता काही ते निवडणूक जिंकू शकत नाही. तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपण या मुद्द्यावरती पुन्हा एकदा चर्चा करूयात. भाजपचे सध्याचे बंगालचे प्रभारी विजय वर्गीय बोलतात थेट जाऊ. और हमें लगता है कि अभी एकदम कुछ भी कहना जल्दबाजी होगी, पर हम पिछले विधानसभा में 3 में थे और हमें चुनौती ये दी गई थी कि 100 सीट भी नहीं आएगी. हम 100 सीट क्रॉस कर चुके हैं और आने वाले समय में आप देखेंगे शाम तक हम मैजिक नंबर भी क्रॉस करेंगे और सरकार भारतीय जनता पार्टी की बनेगी. जीत रहे हैं अभी भी, काफ़ी लोग जीत रहे हैं. ममता जी हार रही है, शुभेंदु अधिकारी जीत रहे हैं, मुकुलदास जीत रहे हैं, राजीव जीत रहे हैं, काफ़ी लोग जीत रहे हैं हमारे. और इसलिए मुझे लगता है कि जो मैजिक नंबर है वो हम प्राप्त कर लेंगे. मॅजिक नंबर प्राप्त केला जाईल असा विश्वास कैलास विजय वर्गीय यांनी व्यक्त केलेला आहे. 100च्या वर आघाडी घेतलेली आहे असंही कैलास विजय वर्गीय म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि टीएमसी मध्ये सध्या चुरस सुरू झालेली आहे. मात्र मी पुन्हा एकदा जातोय अजित अभ्यंकरांकडे. 26 मे वाम, अजितजी कसं काय करणार आहात? कारण 2011-2016ची आकडेवारी पाहिली तर 2026 मध्ये हा चमत्कार कसा काय घडून आणू शकता? हे बघा, याचं कारण असं आहे की या निवडणुकीमध्ये आता निवडणुकीमधनं स्पष्ट होतंय की राज्यांमध्ये कुठल्याही, आता तुम्ही तामिळनाडू घ्या, तामिळनाडूमध्ये यांच्या आघाडीचा पराभव होतो आहे, डीएमके येते आहे. आसाममध्ये ठीक आहे, आसाममध्ये त्यांना जे त्यांची सत्ता होती ती त्यांची टिकेल. आणि पदुचेरी हे छोटं राज्य आहे. केरळमधली सत्ता राखलेली आहे डाव्यांनी, आपल्या एवढा सगळा हल्ला करून सुद्धा याने राखलेली आहे. आणि पश्चिम बंगाल, मग त्याचा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा विजयाचा तुम्ही अर्थ लक्षात घ्या. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या कारभाराला लोक कंटाळली होती, हे अगदी वास्तव आहे. म्हणूनच आम्ही त्याच्या विरोधात उभे होतो. परंतु शेवटी याला अल्टरनेटिव्ह कोण? याला अल्टरनेटिव्ह भाजपची हुकुमशाही, फॅसिझम आणि धार्मिक दंगली हे होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तिथं आणि पश्चिम बंगाल कुठल्याही राज्याची आयडेंटिटीज क्रश करणं हाही होऊ शकत नाही. त्याच्यामुळे लोकांनी ममता बॅनर्जींच्या बाजूने कौल टाकलेला आहे हे असं दिसतंय. परंतु ही परिस्थिती डाव्यांचं जे तिथं वैचारिक रूट्स आहेत, आयडिओलॉजिकल रूट्स आहेत, पश्चिम बंगालचा जो डीएनए आहे हा उजव्या बाजूला कधीच जाणं शक्य नाही. आणि त्याच्यामुळे पश्चिम बंगाल हा त्याच्या मूळ त्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीला म्हणजे डावीकडे येईल. आणि ममता आणि हे जे आता भाजपचा विजय वगैरे जो दिसतोय, आता मगाशी तुम्ही शुभेंदू अधिकारीचं बोलताय, परंतु तुम्ही हे सांगत नाही की शुभेंदू अधिकारी हा ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा हा 16 सालचा आमदार आहे. आणि यांचे जे बहुतेक उमेदवार आहेत हे तृणमूल काँग्रेसकडून फोडून आणलेले उमेदवार आहेत. म्हणजे तृणमूल त्यांनी कुठल्या पद्धतीने फोडतात ते गोव्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. तेव्हा यांची फोडाफोडीचं जे राजकारण आहे, सगळ्या प्रकारची आयुधं वापरून ईडी पासून, एनआयए पासून, सीबीआय पासून सगळी, त्यामुळे त्यांच्याकडे कॅन्डिडेट्स आलेत. नाहीतर यांना कॅन्डिडेट सुद्धा मिळणं अशक्य होतं. आणि याच्यामुळेच यांना
हा जो विजय आहे हा जे काही विरोधी मतदान आहे ते ममता बॅनर्जींच्या विरोधातलं मतदान थोडाफार फायदा त्यांना बीजेपीला झालेला आहे. परंतु ह्या बीजेपीचा आता त्यांनी मान्य करायला सुरुवात केली की त्यांचं सरकार येत नाही म्हणून 100 जागांच्या पुढे पोहोचतो तरी विजय समजायचं असं त्यांनी विजयाची आता हेच बदललेली आहे, म्हणजे त्यांची डेफिनेशनच त्यांनी बदलली आता. मला एक रविकिरण देशमुखांकडे जायचंय. आता सध्याचं दोन्ही वक्तव्य तुम्ही ऐकलेली आहेत. एकीकडे अजित अभ्यंकर काय म्हणाले तेही ऐकलं. जसं डाव्यांच्या गोटामध्ये सध्या चर्चा आहे 21 मे राम आणि 26 मे वाम, त्यावरती फार काही स्पष्टीकरण खरं तर अजित अभ्यंकरांनी दिलं नाही. अर्थात तो मुद्दा आपण बाजूला ठेवूयात. पण दुसरीकडे भाजपमध्ये जे आयाराम आलेले आहेत, जे तृणमूलमधनं फुटून आलेले आहेत, त्यांच्यामुळे कुठेतरी ममता बॅनर्जींना फटका बसू शकतो आणि त्याचा भाजपला फायदा होताना पाहायला मिळू शकतो येत्या काळात. कुणाचं स्थानिक नेटवर्क कसं आहे त्याच्यावर खूप काही अवलंबून आहे. आयारामांना ऐनवेळी पक्षात घेऊन काय होतं हे महाराष्ट्रामध्येही मागच्या निवडणुकीत दिसलेलं आहे. जनतेला ते फार पसंत पडत नसतं ऐनवेळी कुणी पक्ष बदललेलं. आणि पश्चिम बंगालमध्ये मुळातच भाजपचं नेटवर्क हे तेवढं मजबूत नसल्यामुळे त्यांना याच्याशिवाय पर्याय नव्हता असं मला वाटतं. म्हणून त्यांनी काय केलं की तृणमूल काँग्रेसला धक्का देण्याची एक नीती काय असू शकते, तर त्यांचे चांगले मोठे नेते फोडायचे. त्यामुळं त्यांनी मुक्तपणे प्रवेश दिला. आणि दुसरी गोष्ट की त्यांना फोडल्याशिवाय तिथलं स्थानिक नेटवर्क ताब्यात येत नाही ना, कारण तुम्हाला तिथं बूथपासून माणसं शोधावी लागतात. तालुका पातळीवरची माणसं, विधानसभेच्या मतदारसंघात गटनिहाय माणसं शोधायची म्हटलं तर ती कुठून आणायची हा प्रश्न असतो. कारण नव्याने तर केडर घडवता येत नाही, केडर घडवायला वेळ लागतो. भाजपने सोपा पर्याय स्वीकारलेला दिसतो की तृणमूल काँग्रेसचे मजबूत नेते आपल्याकडे यायला तयार असतील तर त्यांना मुक्त हस्ते प्रवेश द्या, त्यांचं नेटवर्क वापरा. त्यामुळं काय होतं की तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये केडरमध्ये गोंधळ माजतो, ते कन्फ्यूज होतात आणि गोंधळ निर्माण झाला की मग शिरकाव करणं सोपं होतं. हे एक सोपं टेक्निक त्यांनी निवडणुकीचं वापरलेलं आहे. आणि मला वाटतं हे काय कुठला एकच पक्ष वापरतो असं नाही, आता सर्रास हाच प्रकार सुरू आहे सर्वच ठिकाणी. त्याच्यावर ते विसंबून आहेत. आता डाव्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं ही 26 मे वाम, मला असं वाटतं की त्यांना केंद्रामधल्या मोदी सरकारच्या विरोधात भविष्यामध्ये नाराजीमध्ये वाढ झाली आणि ममता बॅनर्जी जर कमजोर झाल्या ह्या निवडणुकीमध्ये तर मग तिसरा पर्याय म्हणून आपण आपलं जुनं जे त्यांचं नाणं आहे चलती ते मजबूत पद्धतीने वापरून परत एकदा आपलं नेटवर्क चांगल्या पद्धतीने तयार करून एक तिसरा पर्याय म्हणून आपण पुन्हा 5 वर्ष मेहनत करून 26 मे वाम अशा पद्धतीने काँग्रेसची साथ मिळेल तेवढ्याच ताकदीने. काँग्रेस समोर दुसरा पर्यायच नाही. आता काँग्रेसला एकच पर्याय आहे, ते म्हणजे डाव्यांच्या सोबत राहणे. त्याच्याशिवाय ते पश्चिम बंगालमधलं राजकारणच करू शकणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. अगदी. मला माधव भांडारींकडे जायचं आहे. जिथे दुर्गा अधिक पूजली जाते तिथं राम हे हिंदुत्व घेऊन भाजप उतरलेली पाहायला मिळाली. सुरुवातीला अशा घोषणाही दिल्या, त्यानंतर मात्र त्या घोषणा काहीशा मागे पडलेल्या पाहायला मिळाल्या. मोदींना देखील पहिल्या 5 फेजमध्ये प्रचंड झंझावात मोदींचा पाहायला मिळाला. मात्र 6, 7, 8 हे जे शेवटचे टप्पे होते त्याच्यात मात्र मोदींवरती प्रचंड टीका झालेली पाहायला मिळाली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळाला, त्यावरनं देखील टीका सहन करावी लागली. त्याचा फटका कुठेतरी बसेल भाजपला. टीका ही काही नवीन नाही आणि जी भाषा वापरली गेली ती सुद्धा नवीन नाही. 2012 पासून त्याच पद्धतीची भाषा, तीच टीका आपण सातत्याने ऐकतो आणि त्याच्यामुळे काही नुकसान झालं, फायदा झाला अशी कुठलीही चर्चा करण्याची परिस्थिती आता वास्तविक नाही. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने जो प्रचाराचा मुद्दा बनवला होता तो पश्चिम बंगाल मधला विकास, पश्चिम बंगालच्या जनतेचा विकास. अमितभाई शहाने पश्चिम बंगालमध्ये बोलताना हे दाखवून दिलं होतं की केंद्र सरकारच्या 115 योजना ममता बॅनर्जींनी त्या प्रदेशात लागू होऊ दिल्या नाही. म्हणजे साधं जो आपण शेतकऱ्यांचा सन्मान निधी दिला तो शेतकऱ्यांचा सन्मान निधी ममता बॅनर्जीने बंगालमध्ये शेतकऱ्यांना मिळू दिला नाही. इथपासून अनेक पंतप्रधान आवास योजना लागू केली नाही, आरोग्य योजना लागू केली नाही आणि या सगळ्या महत्वाच्या योजनांपासून ज्या योजना गोरगरिबांच्या फायद्याच्या होत्या, सर्वसामान्य माणसाच्या फायद्याच्या होत्या, प्रत्येकाच्या फायद्याच्या होत्या, त्याच्यामध्ये कुठला जाती, धर्म, पंथ, भाषा हा विषय नव्हता. सर्वांना लागू असलेल्या ज्या योजना होत्या त्या सगळ्या योजनांपासून ममता बॅनर्जीने पश्चिम बंगालला वंचित ठेवलं, बाजूला ठेवलं आणि स्वतःच्या कुठल्याही योजना राबवल्या नाहीत.
आणि त्यामुळे पश्चिम बंगालचा पायाभूत सुविधांचा विकास असेल, पश्चिम बंगालच्या आरोग्य यंत्रणेचे विषय असतील, पश्चिम बंगालमधल्या शिक्षणाचे प्रश्न असतील, पश्चिम बंगालच्या औद्योगिकरणाचे प्रश्न असतील, पश्चिम बंगालमधल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ते पहिल्यापेक्षा अधिक बिकट होत गेले. याच मुद्द्यावरती आम्ही भर दिला, याच मुद्द्यांवरती आम्ही प्रचार केला. तुम्ही आमच्या नेत्यांची भाषणं काढून बघा, त्या भाषणांमध्ये तुम्हाला हे मुद्दे सापडतील जास्त. राम हा मुद्दा तुम्हाला, कारण प्रसार माध्यमांना तो मुद्दा चालवायचा, प्रसार माध्यमांना विकासाच्या मुद्द्यावरती यायचं नाही, कारण विकासाच्या मुद्द्यावरती आलं की 70 वर्ष काँग्रेसने आणि डाव्यांनी काय केलं या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं, ते देणं शक्य नाही. म्हणून मग राम की रामाच्या विरुद्ध कोण वगैरे ही चर्चा चालू ठेवायची. हा जो काही एक खोडसाळपणाचं तंत्र काही लोकांनी वापरलेलं आहे, त्याला या जनतेने उत्तर दिलेलं आहे. पण माधवजी, एकीकडे तुम्ही मगाशी म्हणालात की शुभेंदू अधिकारी वगैरे आता आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे, मात्र हे सगळे आयाराम आहेत तृणमूलचे, त्यांचा संपूर्ण बंगाली जनतेवर म्हणावा तसा प्रभाव पाहायला मिळत नाही. त्यातून त्यांचा विजय झालाच तर कशा पद्धतीत त्यांचा प्रभाव पडणार आहे यापुढे? असं आहे की हे सर्व लोक वेगवेगळ्या पक्षांमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आली वस्तुस्थिती. अनेक कम्युनिस्ट कार्यकर्ते सुद्धा या काळामध्ये भारतीय जनता पार्टीत आले. याचं एक साधं सरळ अर्थ असा आहे की पश्चिम बंगालच्या जनतेला भारतीय जनता पार्टी ही स्वीकारार्ह पर्याय वाटायला लागली, योग्य पर्याय वाटायला लागली. म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून शुभेंदू अधिकारीपर्यंतच्या नेत्यांपर्यंतच्या लोकांना भारतीय जनता पार्टीकडे यावंसं वाटायला लागलं. असं काही कोणी दबावाने येतं, काहीतरी आमिष दाखवून येतं वगैरे हे म्हणणं खोटं असतं, असं कधी होत नसतं. तेव्हा त्या व्यक्तीला समोरच्या पक्षामध्ये जाणं हे ठीक आहे, आपल्याला हा पक्ष स्वीकारार्ह आहे, आपल्याला या पक्षामध्ये जाऊन आपला काहीतरी राजकीय लाभ होईल असं वाटतं. आणि जो राजकीय लाभ म्हणजे स्थानिक पातळीवरती सर्व स्थानिक कार्यकर्ते, लोकांमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत. जो लोकांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, निवडणुका लढवणारा कार्यकर्ता आहे, त्याला स्थानिक समीकरणं समजत असतात. आणि त्याला जेव्हा हे लक्षात आलं की पश्चिम बंगालमधल्या जनतेला भारतीय जनता पार्टी हवीशी वाटते, भारतीय जनता पार्टी स्वीकारार्ह आहे, तेव्हा तो भारतीय जनता पार्टी द्यायला नाही. असं माधवजी, असं असलं तरी स्थानिक नेत्यांमध्ये असंतोष पाहायला मिळतोच आहे. स्थानिक पातळीवरती भाजपच्या नेत्यांमध्ये असंतोष पाहायला मिळतो. मला हाच मुद्दा घेऊन अजित अभ्यंकरांकडे जायचंय. अजितजी बोला बोला बोला. कसं आहे, भारतीय जनता पक्ष आणि अजितजी थांबा, आपण माधवजींचा मुद्दा पूर्ण करून घेऊ. माधवजी बोला. असं आहे की भारतीय जनता पार्टीमधल्या स्थानिक कार्यकर्त्यांपैकी ज्यांचे काही जणांचे हितसंबंध याच्यामुळे दुखावले गेले असतील, त्यांना त्याचं वाईट वाटणं, त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काही असंतोष असणं, याच्यामध्ये अस्वाभाविक काही नाही. हे सगळ्या पक्षांमध्ये सगळ्या देशभर होत असतं. आणि ज्या ठिकाणी लोक येण्या जाण्याचा मुद्दा आहे, तर 1952 सालापासून पंडित नेहरूंनी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांनी हेच राजकारण केलं. त्याला त्यांनी बेरजेचं राजकारण नाव दिलं. त्यांनी केलं की बेरजेचं राजकारण, आणि भारतीय जनता पार्टीने केलं की आयाराम. हा प्रकार. ठीक आहे माधवजी, आणखी एक समाधानाची बातमी येते, कारण समाधान सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. पंढरपुरात जाऊयात थेट आपण. राज्याच्या निवडणुकीसंदर्भातली महत्वाची बातमी आहे. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी भाजपमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. भाजपचे समाधान अवतडे पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपचे समाधान अवताडे सध्या आघाडीवर आहेत. राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. 9व्या फेरी अखेर समाधान अवतडे 2400 मतांनी पुढे आहेत. आपण राज्यात पंढरपूरमध्ये जी पोटनिवडणूक होतीये त्या संदर्भातली ही आघाडी पाहतोय. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके हे सध्या पिछाडीवर आहेत, तर भाजपचे समाधान अवताडे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. माधवजी सध्या राज्यात जी पोटनिवडणूक, पंढरपूरची पोटनिवडणूक होती, त्याच्यात भाजपचे समाधान अवताडे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. ही अतिशय समाधानाची बाब म्हणायची भाजपच्या दृष्टीनं. अर्थातच, कारण ही निवडणूक खूप अवघड होती. एकतर पंढरपूर हा काही आमचा परंपरागत ताकद असलेला मतदारसंघ नाही. आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुका आम्ही पंढरपूरमध्ये हरलेलो आहोत. आणि आताच्या वेळेला सुद्धा भारत नाना भालकेंच्या बद्दल एक सहानुभूतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता सुद्धा ही निवडणूक अवघडच होती, पण आता जी 9व्या फेरी अखेर जी आघाडी भाजपला मिळालेली आहे ती निश्चितच समाधानकारक आहे आणि ती पुढे वाढत जाईल असा मला सुद्धा विश्वास आहे.
अगदी पुन्हा एकदा मी थोडासा मागे येतोय. अजित अभ्यंकर यांचा उत्तर मगाच्या मुद्द्यावरती घ्यायचं राहिलं होतं. अजितजी, मगाचा जो आपला मुद्दा होता त्याबाबत काय नेमकं तुम्हाला काय म्हणायचं होतं? काय भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं सगळंच राजकारण हे अत्यंत फ्लेक्झिबल आहे. म्हणजे त्यांच्या इतकी लवचिकतेला म्हणजे खरोखर दाद द्यायला पाहिजे. त्यांनी जे सांगितलं की स्थानिक कार्यकर्त्यांना असं दिसायला लागलं की आता भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढतोय आणि म्हणून मग ते म्हणले की बाबा आता आपल्याला याच ठिकाणी भवितव्य आहे. अगदी खरं आहे. गोव्यामध्ये सुद्धा निवडून जेव्हा आले आमदार तेव्हा अमित शहा आणि यांनी सगळी जी काही सूत्र हलवली नितीन गडकरी यांच्या मार्फत, त्याच्यामुळे निवडून आलेल्या लोकांना पण असं वाटायला लागलं अचानकपणे की आता जरी आपण यांच्याकडे निवडून आलेलो असलो तरी गोव्याचं भवितव्य भारतीय जनता पक्षाचं सरकार बनण्यातच आहे. आणि म्हणून मग ते भारतीय जनता खरंच आहे म्हणजे लवचिकता हा जर गुण मानला तर फार प्रचंड मोठी लवचिकता त्याच्याकडे आहे. महाराष्ट्रातही आपण ती दिसली, इतकी दिसली की ज्यांच्यावरती ट्रकभर पुराव्यासहित आरोप केले त्यांच्यासह पहाटे 6 वाजता त्यांचे प्रतिनिधी असलेले राज्यपाल त्यांना सांगून अमित शहानी सकाळी 6 वाजता शपथविधी घडवला. त्याच्यानंतर क्लीन सगळं केलं. म्हणजे लवचिकता हा गुण अत्यंत थोर गुण आहे त्यांचा. त्याच्यामुळे त्या लवचिकतेच्या गुणाचे त्यांना 100 मार्क मी देतो. याच्यापेक्षा मला त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. एक महत्वाची बातमी आता पाहूयात आपण. टॉलीगंज मधून केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हे पिछाडीवर पडलेले आहेत. टॉलीगंजमध्ये टीएमसीचे अरूप विश्वास सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. टॉलीगंजमधनं ही महत्वाची आघाडी पिछाडी समोर येते. तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डावे 5 जागांवरती पुढे गेलेले आहेत. कुठेतरी खुशी आहे, कुठेतरी गम पाहायला मिळतोय. पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि भाजपपेक्षा 26 जागांवरती पुढे आहे. टॉलीगंजमधून केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो पिछाडीवर आहेत. चर्चा अशीच चालू ठेवूयात, आपण पुढे जाऊयात. मला रविकिरण देशमुखांकडे जायचंय. रविकिरणजी, आपण जर पाहिलं तर जो सायलेंट मतदार आहे पश्चिम बंगालचा तो खरं तर निर्णायक ठरतो. आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये जो सायलेंट मतदार आहे तो किती निर्णायक ठरू शकतो? त्याची मतं नेमकी कोणाच्या पाठीशी जाऊ शकतात? पश्चिम बंगालचं राजकीय वैशिष्ट्य मला जे गेल्या काही वर्षात जे जाणवलेलं आहे ते असं आहे की पश्चिम बंगाल हा राजकीयदृष्ट्या खूप जागृत असा प्रांत आहे. पश्चिम बंगालची जर ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण पाहिली तर या देशाला अनेक क्रांतिकारक दिलेले आहेत या राज्याने. अनेक मोठे विचारवंत, लेखक, अनेक चांगले अतिशय ब्रिलियंट असं जे आपल्याकडं जे लॉट म्हणता येईल देशाला दिलेला आहे. त्यामुळं हा प्रांत फार अलिप्त लोकांचा आहे किंवा राजकारणाकडे बघण्याचा फार वेगळा दृष्टिकोन आहे इथल्या लोकांचा आहे असं ठामपणे विधान मी करणार नाही. पश्चिम बंगालमधली राजकीय चळवळ ही फार प्रभावशाली आहे आणि मागचा जो संघर्ष होता मागच्या काळातला काँग्रेस विरुद्ध डावे हा सुद्धा धगधगता संघर्ष होता. तिथे आपण अनेकदा पाहिलं की डावे आणि काँग्रेसचा संघर्ष इतका तीव्र होता की तिथे काय व्हायचं हे पूर्वी आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. बाजूला बांगलादेशची मोठी सीमा आहे या प्रांताला. तर सायलेंट राहणारा मतदार हा तुलनेने कमी आहे इतर राज्यांपेक्षा. इथं ॲक्टिव्ह मतदार खूप आहे, क्रियाशील मतदार. आणि तो मतदार हा विभागला गेला होता डाव्यांकडे बहुसंख्येने. त्यामुळे डाव्यांचं साम्राज्य होतं. हा या राज्यात ज्योती बसू किती काळ मुख्यमंत्री राहिले आपण पाहिलेलं आहे. बुद्धदेव भट्टाचार्य नंतर होते. तर जो काही उर्वरित वर्ग होता तो काँग्रेसकडे होता आणि मेजॉरिटी क्लास जो होता हा डाव्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये, मग फॉरवर्ड ब्लॉक असेल, CPI असेल, CPM असेल, आणखी काही असेल, तिथं होता. त्यामुळे आजच्या निवडणुकीमध्ये हा वर्ग शांत राहिला असेल असं मला वाटत नाही. एक त्याच्यामध्ये जे विभाजन झालं होतं ते पहिला मोठा गट होता की एक महिला ममता बॅनर्जी नावाची ही केंद्रातल्या एका शक्तिशाली पक्षाबरोबर ताकदीनं लढती आहे. ठीक आहे, त्यांच्यामध्ये काय त्यांच्या निर्णयामध्ये काय चुका आहेत का किंवा त्यांच्यामध्ये काही दोष आहेत का हा राजकीय चर्चेचा भाग आहे. पण मतदारांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं काय ठरतं की एक महिला, आमच्या राज्याची एक मुख्यमंत्री ही केंद्रातल्या एका ताकदवान सरकारबरोबर संघर्ष करते आहे. हा एक पहिला मुद्दा. दुसरा होता की ममता बॅनर्जींचं जे काय राजकारण आहे त्याच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या न पटलेला मतदार होता की आम्हाला मान्य नाही. आता अर्थात उघडच बोलायचं झालं तर त्यांचं लांगुल चालण्याचा जो काही आरोप आहे त्यांच्यावर की त्या अल्पसंख्याक यांचं तुष्टीकरणाचं राजकारण करतात, तर त्याच्यापासून दूर चाललेला म्हणजे नवीन मतदार जो आहे याला असं वाटत असेल की डावे आता क्षीण होत आहेत, काँग्रेसचं अस्तित्वही फार कमी झालेलं आहे, मग आता आपल्याला राजकीय पर्याय काय आहे तर तो भाजपाचा आहे. त्यामुळे तो तिकडे झुकला
आणि मेजॉरिटी डिवाइड जो आपण म्हणतो, विभाजन, हे ह्या 2 गटांमध्ये झालेलं आहे की ज्यांना ममता बॅनर्जी वाटतं की असल्याच पाहिजेत. ममता बॅनर्जी ही एक लढवय्य स्त्री आहे आणि ताकदीनं लढती आहे म्हणून तो मतदार, आणि दुसरा राहिलेला हा भाजपकडे झुकू पाहत असलेला मतदार आणि भाजपनं आकर्षित करून घेतलेला मतदार. त्यामुळं बॅलन्सिंग ॲक्टमध्ये असलेला जो काही तटस्थ मतदार असेल तो अल्प आहे पश्चिम बंगालमध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये. आणि हा अल्प राहिलेला मतदार हा ऐनवेळी काय निर्णय घेतो याच्यावर बंगालच्या निवडणुकीचा निकाल ठरेल असे आकडे आत्ता आपल्याला दिसत आहेत. कारण TMC तृणमूल काँग्रेस हे 152 जागांवर पुढे दिसतंय, भाजपा 116 जागांवर पुढे दिसतंय. मला वाटतं फरक तसा काही फार मोठा आहे असं नाही आहे. आणि मला वाटतं हा जो सायलेंट जो आपण म्हणतोय, तुम्ही जो म्हणाला, तो इथं फरक करेल निर्णायक. अगदी. मला अजित अभ्यंकरांकडे जायचं आहे. अजितजी, आता मतांची टक्केवारी 2019च्या लोकसभेत पाहिली तर केवळ काँग्रेस आणि आघाडीकडे, म्हणजे तुमच्याकडे केवळ 12% मतदार राहिला होता. बाकी सगळा मतदार हा भाजपच्या पाठीशी उभा राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मतांच्या टक्केवारी नेमकं हे चित्र बदलताना पाहायला मिळू शकतं येत्या काळात? हे बघा, असं आहे की तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावरती जाऊ नका. त्याचं कारण असं की लोकसभेच्या वेळेला लोकांनी एका वेगळ्या मुद्द्यावरती मतदान केलं होतं. त्यावेळेचं वातावरण थोडंसं वेगळं होतं. त्यावेळेला म्हणजे तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीवरनं जर गेलं तर 19% मतं आम्हाला मागच्या वेळेला होती. तर आता ही मतं निश्चितपणे त्याच्यामध्ये आता काय बघावं लागेल ऍक्च्युली ग्राउंड लेवलला काय आहे, त्याच्यामध्ये काय बदल झालेला असू शकतो. परंतु मी मगाचपासून सांगतोय की ही जी ममता बॅनर्जींचा जो विजय आहे हा मतदारांनी एक निश्चितपणे आपल्याला धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने राहायचं आहे, पश्चिम बंगाल म्हणून पश्चिम बंगाल वाचवायचा आहे अशा भूमिकेतनं केलेलं मतदान आहे. ते काही डाव्यांच्याकडनं तो काही सगळा मतदार सुटलेला आहे असं होऊ शकत नाही. दुसरं असं की मगाशी बोलताना मला एक मुद्दा बोलायचा राहून गेला. तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की अमित शहा यांचं गृह मंत्रालय हे कोणत्या पद्धतीनं काम करतं आणि भाजप आणि त्यांचे अधिकारी हे इन टँडेम कसं काम करतात. साधना चिटफंड हा जो घोटाळा हा जो चिटफंड घोटाळा जो होता पश्चिम बंगाल मधला, त्या चिटफंड घोटाळ्यामध्ये आणि नारदा स्कॅम त्याच्यामधले 3 आरोपी मुकुल रॉय, शुभेंदू रॉय आणि सोपन चॅटर्जी आणि हा अधिकारी पण हा शुभेंदू अधिकारी हे भाजपमध्ये आले. त्यांच्या चौकशीचं काय झालं, ते सगळे पावन झाले. त्यांची चौकशी चालू होती, ते प्रमुख आरोपी होते. परंतु लवचिकता यांची इतकी टोकाची आहे की ते सगळे स्थानिक कार्यकर्ते झाले. जे आरोपी होते, ज्यांनी भ्रष्टाचार केला असा आरोप होता, ते ममता बॅनर्जींच्या विरोधाच्या कॅम्पमध्ये आल्यानंतर सगळ्या चौकशा संपल्या, त्यांचं सगळी मुक्तता झाली आणि ते स्थानिक कार्यकर्ते गरीब बिचारे आता इकडे आलेले आहेत, काहीतरी आपल्याला एक पोस्ट मिळावी म्हणून असं त्यांना सर्टिफिकेट सुद्धा आता भंडारी साहेबांनी बहाल केला. तर हेच एवढं सर्टिफिकेट देतात तर अमित शहा काय सर्टिफिकेट देतात, त्याकडे अजून काय काय देत असतील. तेव्हा ही यांची राजनीती आहे. हे सगळे भ्रष्ट एलिमेंट्स यांच्या बाजूला गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे तो विजय ती फार काळ टिकणार नाही. जसं त्यांना दिसेल की आता 5 वर्ष बंगालमध्ये आपल्याला काही नाही, ते ताबडतोब मागे फिरतील. फक्त एकच मुद्दा राहील की अमित शहा पुन्हा ते चौकशीचा आणि ईडी आणि सीबीआयचं टुमणं त्यांच्या मागे लावेल. एवढा एक धोका जर वगळला तर एकही माणूस त्यांच्या बरोबर टिकणार नाही. एवढ्या एकाच कारणासाठी टिकले तर टिकतील. नाही, याचं उत्तर आपण माधवजींकडनं घेऊयात. माधवजी, अतिशय गंभीर मुद्द्याकडे अजितजींनी लक्ष वेधलेलं आहे आणि अशा परिस्थितीत भाजप विजयाचा जो विश्वास व्यक्त करतोय त्यानंतर मग मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण, म्हणजे ह्या घोटाळ्यांमध्ये अडकलेलीच लोक मुख्यमंत्री होणार राज्याची? राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय निवडून आलेले आमदार आणि पक्षाची निर्णय घेणारी यंत्रणा यांच्यावरती असतो. म्हणजे भाजपने अजून चेहराच दिलेला नाहीये असं म्हणायचं? आम्ही अशी घोषणा केलेलीच नव्हती. जे निवडून आलेले आमदार आहेत ते आमदार पक्षाच्या सर्वोच्च यंत्रणेबरोबर विचार विनिमय करून आपला नेता ठरवतील. ही लोकशाही पद्धत आहे. लोकशाही प्रक्रियेने नेता निवड होईल आणि त्याच्यावरती काही ही निवडणूक लढवली गेली नाही. ही निवडणूक ममता बॅनर्जी विरुद्ध सर्वसामान्य माणूस अशी लढवली गेली. सर्वसामान्य जनतेतून उभे राहिले म्हणजे भाजपच्या उमेदवारांच्या बद्दलची अजितराव अभ्यंकरांची माहिती अर्धवट आहे. भाजपच्या उमेदवारांमध्ये अक्षरशः घरकाम करणाऱ्या महिला सुद्धा आहेत, स्वच्छता कामगार आहेत. अत्यंत दरिद्री म्हणता येतील अशा वर्गातले उमेदवार भाजपने खूप मोठ्या संख्येने उभे केले. वर्षानुवर्ष त्यांनी पक्षासाठी बलिदान केलं अशा कुटुंबांमधले कार्यकर्ते सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये भाजपच्या तिकिटावर उभे आहेत.
त्यामुळे फक्त बाहेरून आलेल्यांना पावन करून घेतलं वगैरे हे ठीक आहे, प्रचारकी भाषा झाली. त्या ठिकाणच्या जनतेला नक्की माहिती की आपण कुणाला मत देतो आणि कशासाठी मत देतो. त्या 3 लोकांबद्दल ज्या काही चौकशा चालू आहेत त्या चौकशा चालू राहतील. त्याच्यामधून जे सत्य बाहेर येईल त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करावी लागली तर कारवाई होईल. कुणी त्यांना संरक्षण देणार नाही. भारतीय जनता पार्टीने कुठल्याही प्रकारचं संरक्षण भ्रष्टाचाराच्या कुठल्याही मुद्द्याला दिलेलं नाही. भ्रष्टाचाराला सहन करणार नाही हा भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावरती जनतेचा भारतीय जनता पार्टीवरती सर्वात जास्त विश्वास आहे. नाही पण माधवजी, बाबुल सुप्रियो का नाराज झाले होते? बघा, आता बाबुल सुप्रियो का नाराज झाले होते, आणखीन कोण का नाराज झालं होतं, असं प्रत्येक व्यक्तीबद्दलचे प्रश्न आपण जर मला नाही, यामागे तर हीच कारण आहेत ना. मला तेच म्हणायचं आहे की त्याचा मुद्दा असू शकत नाही. नाही माधवजी, यामागे हीच सगळी कारणं येतात ना. मग कोणती? स्थानिकांमधला जो असंतोष वाढलेला पाहायला मिळतोय सध्या तृणमूलमध्ये. बोला. मी आपल्याला मगाशीच म्हणालो की निवडणुकीच्या राजकारणामध्ये ज्याला तिकीट मिळतं तो खुश असतो आणि ज्यांना तिकीट दिलं जात नाही असे 25 जण नाराज असतात. आणि हे सगळ्या पक्षांमध्ये होतं. कुठलाही पक्ष त्याला अपवाद नाही, कुठलाही मतदारसंघ त्याला अपवाद नाही, कुठलाही कोपरा देशाचा त्याला अपवाद नाही. त्यामुळे ह्या चर्चेमधून आपण काही फार साध्य नाही करत. मला रविकिरण देशमुखांकडे यायचं. जसं तुम्ही मगाशी मुद्दा मांडलात की अस्मितेचा, प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा मांडलात की प्रखर बुद्धिवाद हा बंगालच्या अस्मितेचा एक मुद्दा आपण म्हणू शकतो, एक गाभा म्हणू शकतो. पण मग जेव्हा बंगालचा विचार केला जातो तेव्हा त्याच्यात आत्ता जे निवडणुकीचे मुद्दे भाजपनं आणलेले आहेत त्याच्यात NRC किंवा नागरिकत्व कायदा यासारखे मुद्दे देखील आणलेले पाहायला मिळतात. भाजपसाठी केवळ हे कायदे राबवण्यासाठी हा विजय महत्वाचा असू शकतो या राज्यामधला? अगदी, कारण मागे आपण पाहिलं की नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून असंतोष खूप मोठ्या प्रमाणात जो काही दिसून आला त्यात पश्चिम बंगालचा वरचा क्रम होता. याचं कारण असं की त्यांना फार मोठी सीमा ही बांगलादेशसोबत आहे त्यांची, आणि भारताच्या राजकारणामध्ये बांगलादेशमधील घुसखोरी हा एक फार मोठा मुद्दा राहिलेला आहे. आणि नेहमी असं दिसून आलेलं आहे आपल्याला, मी थोडंसं मागे घेऊन जातो आपल्याला, की मुंबईमध्ये जेव्हा बांगलादेशी नागरिक आढळून आले म्हणून जेव्हा काही राजकीय आंदोलनं झाली किंवा मागण्या झाल्या आणि ज्यावेळी अशा घुसखोर नागरिक आहेत आपल्याकडे बांगलादेशी म्हणून शोध मोहिमा सुरू झाल्या, तेव्हा आपण पाहिलेलं आहे की डाव्या पक्षांचे खासदार मुंबईमध्ये आलेले आहेत खास, आणि त्यांनी इथं येऊन राजकीय स्टेटमेंट अशी केलेली आहेत की तुम्ही बांगलादेशी नागरिक शोधण्याच्या नावाखाली तुम्ही पश्चिम बंगालमधल्या नागरिकांना त्रास देताय. आणि ह्या मोहिमा त्यांनी बंद पाडायला लावलेल्या आहेत. पश्चिम बंगालची भौगोलिक, पश्चिम बंगालची सामाजिक रचना ही इतर राज्यांपेक्षा का वेगळी आहे याचं कारण मी सांगण्याचा प्रयत्न करताना हा मुद्दा परत परत मांडतोय की पश्चिम बंगालची बांगलादेशबरोबर असलेली सांस्कृतिक भाषिक एकरूपता, कारण बांगलादेशची भाषा आजही बांगलाच आहे, बंगालीच आहे, उर्दू नाही आहे तिथं, बंगालीच बोलली जाते, त्यांचं राष्ट्रगीत सुद्धा बंगालीमध्ये आहे. तर तिथली जी सरमिसळ आहे ना ह्या संस्कृतीची, तिथं फार मोठा गोंधळ निर्माण होतो. मग जेव्हा केंद्र सरकारने असा निर्णय घेतला की नागरिकत्वाच्या कायद्यामध्ये काही मूलभूत त्याच्या पद्धतीमध्ये बदल करायचे, तेव्हा सगळ्यात मोठा असंतोष हा तिकडून आला. कारण त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की या कायद्याच्या नावाखाली इथे राहिलेल्या नागरिकांना त्रास दिला जाईल. साधारणपणे हाच प्रश्न आसाममध्ये पण आहे, कारण आसाम आणि बंगाल ही 2 राज्य ही फार मोठ्या प्रमाणात सीमा शेअर करतात बांगलादेश बरोबर. तर दोन्ही राज्यांमधला हा मोठा मोठा मुद्दा राहिलेला आहे. आसाममध्ये भाजपाने बऱ्यापैकी राजकीय डागडुजी करून सगळं अस्तित्व आपलं व्यवस्थित सांभाळल्यामुळं तिथे त्यांनी थोडंसं कमी प्रमाणात जाणवतं, पण बंगालमध्ये हा मुद्दा अजूनही आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये जर भारतीय जनता पक्षाला खूप मोठ्या प्रमाणावर जागा मिळाल्या आणि अगदी सत्ता मिळता मिळता जरी वंचित राहिला हा पक्ष आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तरी राजकीयदृष्ट्या भाजपचं यश हे काही कमी नाही आहे. कारण जिथं काहीच नव्हतं तिथं तुम्ही थेट दुसऱ्या क्रमांकावर जाताय. जिथे ज्यांचं अस्तित्व पूर्वी फार मोठ्या प्रमाणावर होतं ते 2 प्रमुख पक्ष मागे ढकलले जात आहेत. मला वाटतं हे सुद्धा भाजपच्या दृष्टीने मोठं राजकीय यशच असेल ना, जरी सत्ता नाही मिळाली तरी. आणि त्याच्या बळावर ते असं म्हणू शकतील की अतिशय वॉलेटाईल, पॉलिटिकली वॉलेटाईल म्हणतो आपण त्याला, अतिशय जागरूक असलेल्या राज्यामध्ये आम्ही नागरिकत्वाच्या कायद्याच्या मुद्द्यावर आम्ही तिथे एवढ्या जागा निवडून आणल्या, त्यामुळे आमच्या कायदा करण्याच्या निर्णयावर हे एक प्रकारचं शिक्कामोर्तब असं म्हणाल ते उद्या मोकळे आहेत ना. त्यामुळे हे उघड आहे मला दिसत आहे. अगदी. पण ह्याच मुद्द्यावरनं देशपातळीवर जर मोदींच्या नेतृत्वाचा विचार करायचा झाला तर येत्या काळामध्ये हाच जो जवळपास विजय म्हणू आपण, भाजपचा जर विजय झालाच अगदी या निवडणुकीमध्ये,
तर एनडीएतल्या जे इतर पक्ष आहेत, जे प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांच्या बार्गेनिंग पॉवरमध्ये देखील कमी होईल? साहजिकच जेव्हा एक प्रमुख पक्ष मजबूत होतो आणि राजकीयदृष्ट्या अधिकाधिक मजबूत होतो, तेव्हा छोटे छोटे पक्ष त्यांच्यासोबत राहणारे यांची बार्गेनिंग पॉवर ही आपोआप कमी होत असते. कारण त्यांची तितकीशी गरज त्यांना भासत नाही. केंद्रामध्ये प्रमुख ह्याच्यामध्ये मजबूत असलेल्या पक्षाला वीक असलेल्या पक्षांची तितकी गरज भासत नाही. त्यामुळं त्यांनाही कळतं की आपली राजकीय ताकद आता कमी झालेली आहे. त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर किंवा वाटाघाटीची क्षमता ही आपोआप कमी होत असते आणि उद्या होऊ शकते. ही पश्चिम बंगालच्या निकालानंतर हा परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो. रविकिरणजी, आपण जर पाहिलं तर जवळजवळ 70% जनता ही शेतीवर आधारित आहे आणि केंद्र पातळीवरती जर पाहिलं तर शेतकरी आंदोलन हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं पाहायला मिळालं. याचा कुठेतरी फटका पश्चिम बंगालच्या निवडणुकीत बसू शकतो किंवा बसलेला पाहायला मिळतो या एकंदरीत कलांकडे बघता? शेतकरी आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावर लढलं गेलं. दिल्लीमध्ये आजही त्याची जाणवते. म्हणजे अजूनही काही लोक बसलेले आहेत तिथे, पण त्या कोरोनाच्या लाटेमुळं, दुसऱ्या लाटेमुळं आपण इतके हैराण झालेलो आहोत की त्यामुळं तिथं थोडंसं लक्ष आता कुणाचं फारसं राहिलेलं नाही. परंतु तो प्रश्न पश्चिम बंगालपेक्षाही मला जास्त करून पंजाब आणि हरियाणामध्ये जास्त तीव्र वाटला, उत्तर प्रदेशमध्ये तीव्र वाटला. नाही, मला ह्याच मुद्द्याला धरून विचारायचं आहे. म्हणजे जर भाजपचा इथला हा जर बंगालमधला विजय झाला तर त्याची झळही कमी होईल, त्याची तीव्रताही कमी होईल, किंवा असं म्हणायला हरकत नाही की ते केवळ पंजाब आणि हरियाणापर्यंतच मर्यादित होतं, त्याचा इतर देशपातळीवर कुठेही परिणाम झालेला पाहायला मिळाला नाही? नाही. पश्चिम बंगालमध्ये जर भारतीय जनता पक्षाचा परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट राहिला ना, तर याचाही आधार घेऊन ते उद्या असं म्हणू शकतील की आमच्या सगळ्या निर्णयांवर जनतेने केलेलं हे शिक्कामोर्तब आहे. राजकीय श्रेय घेण्यापासून आपण कुणाला अडवू शकत नाही. आपण उद्या केंद्रामध्ये प्रत्येक नेताच हे सांगेल की पश्चिम बंगालच्या एवढ्या चुरशीच्या लढलेल्या निवडणुकीत जर आम्ही एवढं यश मिळवू शकतो, म्हणजे आम्ही घेतलेल्या सगळ्या भूमिकांवर जनतेने केलेले शिक्कामोर्तब आहे. त्यामुळं ते मला अतिशय उघड दिसते. त्यात काही आपण दुसरा हे असू शकत नाही मत. अगदी. मला माधव भांडारींकडे जायचंय एक वेगळा मुद्दा घेऊन. माधवजी, एकीकडे जर आत्ताचे निवडणुकीतले मुद्दे पाहिले, जे भाजपकडनं देण्यात आलेली आश्वासनं पाहिली, ती फार वेगळी आहेत. याकडे तुम्ही कसं बघता? आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भाजप यापुढे जर सत्तेत आलंच तर नेमकी ती आश्वासनं कशा पद्धतीनं राबवणार आहे? नाही, आपल्याला असं काय वेगळं आश्वासन कुठलं आढळलं त्याच्यामध्ये? एनआरसीचा मुद्दा असेल किंवा इतर काही मुद्दे आहेत, तो कशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे? एनआरसीच्या संदर्भातली भूमिका ही केंद्र सरकारने पूर्वी स्पष्ट केलेली आहे आणि एनआरसी बद्दलचा कुठलाही मुद्दा हा काही राजकीय जाहीरनाम्याचा निवडणुकीचा मुद्दा नव्हता, नाही, केलेला नाही. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो जाहीरनामा होता त्याचं शीर्षक होतं सोनार बांगला. बंगाल ही सुवर्णभूमी बनवणं. आणि बंगाल जो विकासामध्ये पिछाडीवर गेलेला आहे, पश्चिम बंगालची विकासाचा जो अधिकाराचा जो नाकारला गेलेला आहे इतक्या वर्षांमध्ये, त्या पश्चिम बंगालला पुन्हा एकदा विकासाच्या रुळावर आणणं, 200 वर्षापूर्वीची बंगालची जी सुबत्ता होती ती त्याला पुन्हा मिळवून देणं, हा भारतीय जनता पार्टीचा जाहीरनाम्याचा गाभा आहे. पूर्ण विकास केंद्रित जाहीरनामा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे आणि हा सुद्धा काही वेगळा नाही. आम्ही 2014 पासून प्रत्येक निवडणुकीमध्ये दिलेला जाहीरनामा हा विकासाला केंद्रीभूत करूनच दिलेला जाहीरनामा आहे. पण दुसरीकडे जर पाहिलं तर ममतांना अक्षरशः हिंदुद्वेषी ठरवलं गेलं आणि त्यानंतर मग ममतांनी देखील स्टँड घेतला की मी हिंदू विरोधी नाहीये तर भाजप विरोधी आहे. याचा कुठेतरी परिणाम झालेला पाहायला मिळतो. याचा परिणाम टीएमसीच्या जागा वाढलेला असल्याचं पाहायला मिळतं. कारण आघाडी जर आता आपण पाहिली तर टीएमसी 163 जागांवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. असं आहे की ममतांना हिंदुद्वेषी ठरवण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही. त्यांनी जी भूमिका घेतली, म्हणजे मला ममता बॅनर्जींचं या काळातलं वागणं बघून एक अकबर बिरबलाच्या काळातली एक गोष्ट आठवते. एक 2 मिनिटाचं थोडं हे घेऊन सांगू का मी? बोला बोला बोला. बिरबलाच्याकडे एक सामान्य माणूस गेला. त्याची इच्छा होती की लोकांनी आपल्याला पंडित म्हणून ओळखावं. तो बिचारा अशिक्षित होता, अडाणी होता. त्याला लोक पंडित म्हणत नसत, अडाणी म्हणत होत. तो बिरबलाकडे गेला, काहीतरी करून मला पंडित म्हणतील असं करा. त्याची एकंदर परिस्थिती बघून बिरबलाने त्याला सांगितलं, म्हणलं एक काम कर की यापुढे तुला जेव्हा लोक पंडित म्हणतील तेव्हा त्यांच्यावर तू दगड मारायला सुरुवात कर, दगड घेऊन त्यांच्या मागे लाग. आणि तो गेला.
त्याच्यानंतर बिरबलाने 4 जणांना बोलावून सांगितलं, अरे त्याला पंडित म्हणा, म्हणजे बघा काय गंमत येते. लोकांनी गंमत करायला सुरुवात केली. 15 दिवस हा उद्योग चालला आणि तो सगळ्या गावभर पंडित म्हणून प्रसिद्ध झाला. सगळं गाव त्याला पंडित म्हणून ओळखायला लागलं. ममता बॅनर्जींची अवस्था या पंडित सारखी आहे. जय श्रीराम या घोषणेवरती ममता बॅनर्जीने लोकांच्या मागे लाठ्या घेऊन लागणं हा कुठला प्रकार होता, कशासाठी होता? जय श्रीराम म्हटलं ठीक आहे, तुम्हाला नाही म्हणायचं नका म्हणून निघून जा शांतपणे. पण जय श्रीराम म्हटलं म्हणून तरुण मुलांना, लहान मुलांना उचलून कोठडीमध्ये डांबायचं, पोलिसांकरवी धोडकून काढायचं, हा जो प्रकार ममता बॅनर्जीने केला हा काही भाजपच्या सांगण्यावरून नाही केला. आणि मग हे सगळं केल्यानंतर निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी नवचंडी म्हणते, मी शांडिल्य गोत्री आहे. मग तिथे तुम्हाला आपण उच्चवर्णीय आहोत ह्याची आठवण कशी झाली? उच्चवर्णीयांमधले सुद्धा उच्च आहोत, नुसते उच्चवर्णीय नाही, तर उच्चवर्णीयांमधलं सुद्धा जो सर्वोच्च गोत्र आहे त्यातली मी आहे हे तुम्हाला सांगायची गरज का वाटायला लागली? म्हणजे तिथे सुद्धा सरंजामदारी, उच्चवर्णाची मानसिकता आणि मतांसाठी लांगुलचालन करण्याची तयारी, ते राजकारण, असं सर्व पद्धतीने अत्यंत ढोंगी पद्धतीचं राजकारण ममता बॅनर्जी करत आले. आणि त्याच्यामध्ये वावगं वेगळं काही नव्हतं, कारण त्या काँग्रेसमध्ये वाढल्या आणि काँग्रेसमध्ये यापेक्षा वेगळं काही झालं नाही. नक्कीच. अजित अभ्यंकर यांच्याकडे मी जातोय. अगदी शेवटची फायनल कमेंट, नेमका काय मुद्दा तुम्हाला मांडायचा आहे अजितजी? अजित अभ्यंकर यांचा आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये आणि माधव भंडारी, आपण जी सविस्तर प्रतिक्रिया मांडली त्याबद्दल आपले धन्यवाद. मात्र नंदीग्राममधून एक महत्त्वाची बातमी येते. भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. कलांमध्ये टीएमसीनं आता बहुमताचा आकडा देखील गाठलेला पाहायला मिळतोय. सुवेंदू अधिकारी हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. नंदीग्राममधनं महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेऊयात. महत्त्वाची बिग ब्रेकिंग ह्या क्षणाची आपण जाणून घेतोय. सुवेंदू अधिकारी हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. मात्र एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेचच परत येणार आहोत. राज्यांचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे